नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघणार आहोत एम-पी-एस-सी ग्रुप बी अँड ग्रुप सी 2017 टू 2025 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. त्यामधील आज आपला पहिला दिवस. पहिल्या दिवसात आपण बघणार आहोत एम-पी-एस-सी ग्रुप बी पूर्व परीक्षा 2017 रोजी झालेला पेपर विश्लेषणाचा. चला तर आपण आज बघूया. आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ते विचारलेलं आहे त्यांनी, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे सी राजगोपालचारी. याचं उत्तर आहे सी राजगोपालचारी. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? बघा, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जी समिती गठीत केली होती, या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? तर याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन नंबर 4, एन चंद्रबाबू नायडू. एन चंद्रबाबू नायडू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील विधाने विचारात घ्या. इथे 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेले नाही. दुसरा आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. त्यानंतर सी आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जातो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. यामध्ये बघा, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे ए आणि बी. त्यानंतर बघूया आपण चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट टिंब डॅश डॅश दान दिला. कशासाठी दान दिलाय ते विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर आहे, मेंदूवरील संशोधनासाठी. जे मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी होत्या, त्यांनी मुंबईमधील त्यांचा जो फ्लॅट होता तो मुंबई मेंदूवरील संशोधनासाठी दान दिला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि डॅश डॅश या देशांमध्ये पार पडली. हे बघा, करंट अफेअर्सवरचा प्रश्न होता त्यावेळेस. 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे झाली होती. तर याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन नंबर 3, चीन. भारत आणि चीन या देशामध्ये पार पडली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूयात. भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? हे बघा, रोकड रहित करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत असे विचारले आहे. बघा, 6 नंबर प्रश्नाचे उत्तर जे आहे एन चंद्रबाबू नायडू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. विधान नंबर ए, भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विधान नंबर बी, या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. विधान नंबर सी, हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल. यापैकी बघा, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचे आहे. 7 नंबरचं उत्तर जे आहे ए आणि बी. यामध्ये बघा, ए बरोबर आहे आणि बी बरोबर आहे. ऑप्शन सी हा चूक आहे. त्यानंतर बघूया आपण 8 नंबरचा प्रश्न बघूया. राज्यासाठी मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा. विधान नंबर ए बघा,
देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. विधान नंबर बी बघा, या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायपरिविष्ट नाहीत. तर बघा 8 नंबरचं उत्तर जे आहे ए आणि बी दोन्ही योग्य विधाने, हे दोन्ही विधाने योग्य आहेत, ए आणि बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता? यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 9चं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर ए मिताली राज. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता? 2016चा आलेला आहे बघा, हे करंट अफेअर्स वर प्रश्न आहे. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, मरियप्पन थांगावेल्लू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. विधान नंबर ए, तो भारतीय पॅराऑलिम्पिक उंच उडीपटू आहे. विधान नंबर बी, रिओ डी जेनेरिओ येथे भरलेल्या 2016च्या समर पॅराऑलिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. विधान नंबर सी, तो पॅराऑलिम्पिक उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. योग्य पर्याय निवडा. यामध्ये बघा योग्य पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर जे आहे वरील सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते टिंबटिंब पदक मिळाले. प्रश्न क्रमांक 12व्याचं उत्तर आहे कीर्तीचक्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? त्यामुळे ये बघा, ए पंतप्रधान, बी अध्यक्ष वित्त आयोग, सी मध्ये आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री, डी राज्याचे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 13व्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 फक्त ए, सी आणि डी. बी याच्यामध्ये विकास परिषदेमध्ये बी नाहीये. बाकी ए, सी आणि डी या घटकांचा समास राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्याची मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहेत ते लिहा. विधान क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. विधान नंबर बी, ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणावयाची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. कोणते विधान योग्य आहे ते सांगायचं आहे. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे ए, फक्त ए विधान हे योग्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस डॅश हा आहे. 16व्याचं उत्तर आहे 25 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला? हे पण बघा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 डॉटर या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणत्या भारतीय बँकेला आसोचॅम हा एसएमई लेंडिंग साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे? त्यामध्ये बघा 18चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विजया बँक. प्रश्न क्रमांक 19 बघूया,
खालील विधाने लक्षात घ्या. विधान नंबर 1, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. ऑप्शन नंबर इथं आर दिलेला आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. पर्यायी उत्तरे बघा. ऑप्शन क्रमांक ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन क्रमांक 2, ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य आहेत, मात्र आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन क्रमांक 3, ए हे बिनचूक विधान आहे, मात्र आर हे चुकीचे विधान आहे. ऑप्शन क्रमांक 4, ए हे चुकीचे विधान असून आर हे बिनचूक आहे. ते लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते आपला जास्त वेळ घेतात. यामध्ये बघा 19चं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, खालील विधाने विचारात घ्या. विधान नंबर ए, इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला. विधान नंबर बी, 104 उपग्रहांपैकी फक्त 3 उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचंय. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 आहे, भारताचे महान्यायवादी. तर बघा विधाने दिलेली आहेत. हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. बी, हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. सी, हे लोकसभेत बोलू शकतात. डी, लोकसभेत मतदान करू शकतात. त्यामध्ये बघा वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखायचंय. 21 नंबर प्रश्नाचे उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4, ए, बी आणि सी. भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. हे भारताचे महान्यायवादी हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. आणि सी, भारताचे महान्यायवादी हे लोकसभेत बोलू शकतात. ऑप्शन डी, हे लोकसभेत मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे फक्त ऑप्शन क्रमांक ए, बी आणि सी हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. विधान नंबर बी, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणीशी राष्ट्रपती राजवट संबंधित आहे. विधान क्रमांक सी, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 22चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विधान ए आणि बी हे योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघूयात. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व ₹1000 निरुपयोगी कागदांचे तुकडे असतील असे घोषित केले? बघा जी नोटबंदी जी होती ती कुठल्या तारखेला झाली होती हे विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 8 नोव्हेंबर 2016. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? यामध्ये बघा 24 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अर्जेंटिना. त्यानंतरचा प्रश्न नंबर 25, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते? यामध्ये विधाने दिलेली आहेत बघा. डायरेक्ट ऑप्शन दिलेला आहे, त्यापैकी योग्य ऑप्शन निवडायचा आहे. 25 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26, प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना महात्मा गांधी यांनी आणले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघूया.
1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण डॅश होते. 27चं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 एकास 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 वासुदेव बळवंत फडके डॅश डॅश खात्यात लिपिक होते. 28 नंबर क्वेश्चनचं आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा जोड्या जुळवा. बघा हे गट अ मध्ये साम्राज्यवादी विचारसरणी, बी केम्ब्रिज विचारसरणी, सी राष्ट्रवादी विचारसरणी, डी साम्यवादी विचारसरणी. गट ब मध्ये व्हॅलेंटाईन चिरोल, अनिल सेअल, आर सी मुजुमदार, आर पी दत्त यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. खाली पर्याय दिलेले आहेत. 29चं बघा उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिलंय एकच दिलंय, बीचं 2 दिलंय, सीचं 3 दिलंय आणि डीचं 4 दिलंय. याचा योग्य जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 30 बघा टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? 30 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोराबजी टाटा यांनी. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 31 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बघा 31 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 4 बॉम्बे हेराल्ड हे 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश याचा खून केला. 32 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे बघा लॉर्ड मियो ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 33 बघा डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. प्रश्न क्रमांक 34 बघा चोराचोरी घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. प्रश्नाचं उत्तर आहे बघा 34 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे असहकार चळवळ. चोराचोरी घटनेनंतर असहकार चळवळ ही संपुष्टात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 बघा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? त्यामध्ये बघा ए भाऊसाहेब हिरे विठ्ठलराव विखे पाटील, बी वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, सी वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, डी भाऊसाहेब थोरात, जी के देवधर. या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ए बी सी डी. सर्व व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महिलाश्रम. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी महिलाश्रम ही संस्था काढली होती पुण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 37 बघा लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले. तर लखनौ मध्ये जो उठाव झाला 1857ला त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले हे विचारलेले आहे. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आहे 1 अवधच्या बेगम यांनी उठावाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 बघा 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे पुणे विद्यापीठाची. 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? प्रश्न क्रमांक 39 जे उत्तर आहे ऑप्शन बी दर्पण. 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे दर्पण हे वृत्तपत्राचे प्रकाशन बंद करण्यात आले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40 ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? बघा 40 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41, रायरेश्वर शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे. प्रश्न क्रमांक 41 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1373 मीटर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 42, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? बघा 42 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले आहे. त्यामध्ये बघा 43 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 1 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे भारताचं आणि भारताच्या 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्राने. त्यानंतर बघा 44 नंबर प्रश्न आहे द बिहार मधील डॅश डॅश हे सिमेंट, कागद, पुठ्ठे, प्लाऊड इत्यादी उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. बघा 44 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दालमिया नगर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, चिल्का सरोवर कुठे वसलेले आहे? 45 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे बघा महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान चिल्का सरोवर वसलेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, जोड्या लावाचा प्रश्न परत आलेला आहे. बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बघा एचं ठाण्याचं भातसा. त्यानंतर बघा बीचं रत्नागिरीचं फणसवाडी. त्यानंतर बघा सीचं रायगडचं कालाते. त्यानंतर डी सिंधुदुर्गचं धामापूर. ते जिल्हा आणि जलाशय विचारलेला आहे. ठाण्यामध्ये भातसा जलाशय आहे, रत्नागिरीमध्ये फणसवाडी जलाशय आहे, रायगडमध्ये कालाते जलाशय आहे आणि सिंधुदुर्गमध्ये धामापूर जलाशय आहे. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणती जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत? बघा त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत ए 2 आहे, ए बी डी 3 आहे, बी आणि सी 4 आहे, सी आणि डी. यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 47 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सी आणि डी. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत केंद्रे बघा भीरा आणि भिवपुरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48, खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. विधान नंबर बी, कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगांमुळे वेगळे होतात. विधान नंबर सी, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. बघा पर्यायी उत्तरे ऑप्शन ए फक्त विधान ए बरोबर आहे, ऑप्शन बी फक्त विधान बी बरोबर आहे, ऑप्शन 3 विधाने ए आणि बी बरोबर आहेत, ऑप्शन 4 विधाने ए बी आणि सी बरोबर आहेत. बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विधाने ए बी सी तिन्ही बरोबर आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 49, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. प्रश्न क्रमांक 49 उत्तर आहे बघा 3 पालघाट. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट ही खिंड आहे, पालघाट. प्रश्न क्रमांक 50, योग्य जोड्या लावा. बघा स्थलांतरित शेती आणि देश दिलेले आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 50 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बघा एचं बघा 2 रोका जे आहे ब्राझील, ऑप्शन बी चं जे आहे 1, सी चं जे आहे 4 आणि डी चं आहे 3. यामध्ये बघा स्थलांतरित शेती प्रकार आणि देश दिलेले आहेत, ते बघून घ्या. प्रश्न क्रमांक 51 बघूयात. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये डॅश डॅश यांनी केली. बघा 51 नंबर प्रश्नांचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 CN दावर यांनी पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 साली केलेली होती. त्यानंतर बघा दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व मध्यवर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड. त्यानंतर बघूयात आपण
प्रश्न क्रमांक 53, पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. कारण बघा 4 पर्याय दिलेले आहेत. कारण विचारलेलं आहे, यापैकी कारण निवडायचं आहे. बघा 53 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. त्या कारणामुळे पूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. बघा प्रश्न क्रमांक 54 आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? बघा 54 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ए, सी आणि डी. ए, सी आणि डी हे वैशिष्ट्ये बरोबर आहेत. त्यानंतर बघूया 55. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात डॅश डॅश ही खनिजे सापडतात. प्रश्न क्रमांक 55 उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 3, चुनखडक, जिप्सम आणि मीठ. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 56. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणते एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहे? हे बघा प्रश्न टाइम घेणारा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 56 उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए आणि बी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री. प्रश्न क्रमांक 58 बघा कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी 5% दर व 7% राज्य जीएसटी साठी असावा अशी शिफारस केली होती? याचं उत्तर बघा 58 नंबरचं ऑप्शन क्रमांक 3, 8वा वित्त आयोग. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 59. डॅश डॅश 1990 ते 91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू कोणत्या? यामध्ये बघूया आपण याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्ने आणि अलंकार. याचं उत्तर बघा प्रश्न क्रमांक 58चं उत्तर सांगतो तुम्हाला, एक मिनिट. प्रश्न क्रमांक 58 बघा कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी 5% दर व 7% राज्य जीएसटी असावा अशी शिफारस केली होती? याचं बघा ऑप्शन, याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 13वा वित्त आयोग. सॉरी माझ्याकडून चुकून आड झालं. ह्याचं उत्तर आहे 13वा वित्त आयोग, रोमन मध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघूया 59 बघितला आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणते निरीक्षणे बरोबर नाहीत विचारलेला आहे. प्रश्न नीट बघायचा, समजून घ्यायचा आणि मग उत्तर द्यायचं. प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. त्यामध्ये बघा ए. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. बी. सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे. सी. चलन निर्माण करणे. यामध्ये बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 61 चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ए, बी, सी. भारताच्या तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात, यापैकी या तिन्ही पण गोष्टी येतात, ए, बी आणि सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62. वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. प्रश्न क्रमांक 62चं जे उत्तर आहे बघा
ऑप्शन क्रमांक 3 तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदललेले नाहीत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63 वर्तमान दैनिक दर्जा निकष CDS नुसार 2009 ते 10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? त्यामध्ये बघा त्यांनी 4 वाक्य दिलेले आहेत. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त डी हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 64 कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडून ची आयात सर्वाधिक 11.1% आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. त्यानंतर बघूया 65 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला, या मागचे प्रमुख कारण म्हणजे? बघा प्रश्न क्रमांक 65 जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शासनाकडून वेतनात मोठी वाढ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66 तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. त्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक ए सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश. बघा बी विकास बाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च. बघा 66 नंबर प्रश्नांच्या क्रमांकाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही पण बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅश डॅश या 2 वर्षात भारताच्या व्यापार शेष धन पॉझिटिव्ह स्वरूपाचा होता. यामध्ये बघा 67 नंबर प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1972-73 आणि 1976-77. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 68 आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर. बघा प्रश्न क्रमांक 68 4 पर्याय आहेत. वाढले, कमी झाले, ऋण झाले, स्थिर झाले. बघा 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कमी झाले. प्रश्न क्रमांक 69 बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती? हे पण बघा वेळ घेणारा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचायचा. 69 नंबर प्रश्नाचे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 फक्त बी शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे. त्यानंतर बघूयात आपण प्रश्न क्रमांक 70 पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या. रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयी अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. बी M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करते. बघा वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? बरोबर वाक्य सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 70चं बघा उत्तर आहे 2 फक्त बी हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 71 एखादी व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगांची शक्ती पॉवर किती असावी? बघा भिंगांची शक्ती विचारलेली आहे लांबची वस्तू पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे बघा -0.5 डायोप्टर्स. इंग्लिश थोडं कमी आहे माझं. प्रश्न क्रमांक 72 बघा 2 अणूंना आयसोबार म्हणतात जर पुढे दिलेला आहे बघा ह्यातून निवडायचं आहे ऑप्शन मधून. प्रश्न क्रमांक 72चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असते. बघा 2 अणूंना आयसोबार म्हणतात
जर न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तर. प्रश्न क्रमांक 73, धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते. बघा प्रश्न क्रमांक 73चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हे ॲल्युमिनियम, हे काय कॅल्शियम, हे काय चांदी वाटतं सिल्वर. बघून घ्या तुम्ही. प्रश्न क्रमांक 74, मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश डॅश हा आहे. प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आहे बघा मिथाइल मर्क्युरी. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक मिथाइल मर्क्युरी हा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 75, साधारण तापमानाला H2O द्रव्य स्थितीत H2S, H2SE व H2TE हे वस्तुस्थितीत असण्याचे कारण. बघा 75 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उपरोक्त सर्व म्हणजे वरीलपैकी सर्व 1 2 3 हे सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 76, 1A विद्युत प्रवाह करते की 1M NaCl, 1M KCl आणि 1M RBCl च्या द्रवणातून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूतले NM अचूक संबंध असे आहेत. बघा 76 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 सूत्र आहे बघा हे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा 77 नंबर प्रश्न, टेलेओस्टिया सुपर ऑर्डर मधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. बघा 77 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 एक्झोसिट्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता. बघा 78 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्पॅर्मॅटोगोनिया, स्पॅर्मॅटोसाइट, स्पॅर्मॅटिड आणि स्पर्म. बघा त्यानंतर बघा 79 प्रश्न, या डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 79चं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 ओलिगोकायटा व हिरुडिनिया. खूप अवघड नाव आहेत. प्रश्न क्रमांक 80, इंडोसल्फान हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे बघा कीटनाशक. ऑप्शन क्रमांक 4 कीटनाशक. इंडोसल्फान हे कीटनाशकचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 81 बघा नीचे डॅश डॅश या गटात येतात. प्रश्न क्रमांक 81चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टेरिडोफायटा. नीचे टेरिडोफायटा या गटात येतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82, 2-4D चा वापर डॅश डॅश यांच्या नियंत्रणासाठी करतात. यामध्ये बघा 82 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 तण. 2,4-D चा वापर तण यांच्या नियंत्रणासाठी करतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 83, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 83चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हेपेटायटिस बी ची लस. सिरम इन्स्टिट्यूट हे हेपेटायटिस बी ची लस उत्पादन करते. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे 84, पहिले महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. ह्या रोगाचा कारक ओळखा. ऑप्शन प्रश्न क्रमांक 84चं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 बार्टोनेला क्विंटाना. बार्टोनेला क्विंटाना या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85, पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. त्यामध्ये बघा 85 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पित्त हे यकृत या अवयवात तयार होते. बघा एकूण आपण 85 प्रश्न पाहिले आणि 15 प्रश्न जे आहेत ते गणिताचे आहेत. गणित बुद्धिमत्ताचे जे 15 प्रश्न आहेत ते आपला टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे व कमेंट बॉक्स मध्ये पण देणार आहे. तिथे तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या PDF भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला गणिताचे प्रश्न पण ऍड केलेले आहेत. एकूण 100 प्रश्नांची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल. धन्यवाद.